काय गंमत आहे म्हणजे माणूस असताना आपण त्याच्याबद्दल फार विचार करत नाही, पण तो गेला ना की मग मात्र आपण तसा विचार करत राहतो. माझंही तसंच झालं की तोच विचार कायम इतकी वर्ष माझ्या डोक्यात आहे की आज आई बाबा असते माझे तर काय केलं असतं ते, मी काय रिॲक्ट झाले असते प्रत्येक गोष्टीवरती, काय म्हणाले असते मला. माझी बहीण असती तर ती आज कशी दिसत असती, काय करत असती. मनाचा खेळ नुसता. आणि ते सगळे गेले ना ते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी, म्हणूनच मी वाढदिवस साजरा नाही करत. पण आज जर ते असते तर तुम्ही हे असं वाढदिवस साजरा न करणं त्यांना आवडलं असतं? नसतं आवडलं, पण त्यांच्या नसण्याला मी कारण आहे ना, निमित्त आहे. हे ओझं आहे ना हे खूप भयंकर असतं स्वानंदी मॅडम. कितीही ठरवलं तरी सुद्धा जात नाही ते मनावर ना. माझा वाढदिवस होता आणि मला सरप्राईज द्यायला म्हणून रात्री 10 वाजता मी नको नको म्हणत असताना सुद्धा गाडी घेऊन निघाली. माझी आई, बाबा, माझी धाकटी बहीण आणि काका म्हणजे आदिरा आणि अर्पिताचे वडील. कारण हट्ट होता त्यांचा की आपला मुलगा 18 वर्षाचा होणार आणि आपण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी नाही, असं कसं चालेल. म्हणून नको नको म्हणत असताना सुद्धा निघाले. आणि एक कौतुक होतं माझ्याबद्दल की त्यांना असं वाटायचं की आता मुलगा आपला 18 वर्षाचा झाला, आता आपल्या तो हाताशी येणार, आता आपली कंपनी पुढे जाऊन तो सांभाळणार. सगळ्यांना सांगायचंय की मुलाला मोठं बघत असताना काय सुख असतंय नाही कळायचं तुम्हाला. पण मी खूप नशिबाने की माझा मुलगा आता 18 वर्षाचा होता असं सगळ्यांना ओरडून सांगायचं. तरी म्हणत होतो की नका येऊ नका येऊ. निघाले आणि सुख. खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीला इतकी वर्ष लोटली, पण त्या एका घटनेमुळे ना ही वाढदिवसाची भीती मनामध्ये अशी घट्ट रुतून बसली. तुमच्या बाबांचा वाढदिवस साजरा करताना सुद्धा हीच भीती वाटत होती. वाढदिवस साजरा करणे किती सामान्य गोष्ट आहे, म्हणजे अख्खं जग करतं, कमी जास्त प्रमाणात करतं, पण आपण जन्माला आलोय याचा आनंद प्रत्येकाला होत असतो आणि तो प्रत्येकाला आपल्या जवळच्या लोकांबरोबर साजरा करावासा वाटत असतो. पण काय गंमत आहे बघा, मी जेव्हा या जगात आलो ना तेव्हाच माझ्या नशिबात लिहिलं होतं की ज्यांच्यामुळे मी या जगात आलो ना ते सगळे माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी या जगातनं निघून जाणार आहेत. असो, मी तरी काय माझं रडगाणं तुम्हाला सांगत बसलोय, पण आज तुमच्यामुळे मी त्या तळ्याकाठी आलो, खूप दिवसांनी तिकडे गेलो, बरं वाटलं मला. असं आहे. हा, देवा मला बळ दे. तू जगातल्या नकारात्मक शक्तींपासून माणसाला वाचवतोस ना, मग तसंच मला या घरातल्या नकारात्मक शक्तींपासून राजवाड्यांना वाचवण्याचं बळ दे. आता तर भीतीच वाटायला लागली आहे, कधी काय होईल. राजवाड्यांवर, आजींवर कुठला प्रसंग येईल ह्याची सतत मनात भीती असते. मला शक्ती दे परमेश्वरा, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शक्ती दे. इथून पुढे या घरावर, आजींवर किंवा राजवाड्यांवर कोणतंही संकट मी येऊ देणार नाही. अरे, अजून झोपलेत राजवाडे?
बापरे, किती वाजले? एवढा झोपलो मी? हो, मी पण हाच विचार करत होते. आज जरा जास्त झोपलात तुम्ही. ते काल काम करता करता मला वाटतं तुम्हाला झोप लागली. इतकी झोप येत होती मला, पण कामच संपत नव्हतं. त्यात तुमच्याबरोबर त्या तलावाकाठी आलो, तिकडे वेळ गेला. ही सगळी कामं तशीच राहिली. रात्री मला 2 कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यूज द्यायचे होते अर्जंट, ते करत बसलो. कळलंच नाही झोप कधी लागली. सॉरी, माझ्या प्लॅनमुळे हे सगळं झालं आणि सगळेच तुमची गडबड झाली. झोप नाही झाली पूर्ण. अहो सॉरी काय, उलट बरं झालं आपण तिकडे गेलो. मला छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. आज जरा उत्साहाने काम करेन. रोज रोज तेच तेच काम करून खूप कंटाळा येतो मला सुद्धा. काल आपण त्या तलावाकाठी गेलो, सगळ्या जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या, बरं वाटलं. खरं म्हणजे असं ना मधनं मधनं जायला पाहिजे आपण, वेळ काढून. ऍक्च्युली मलाही खूप छान वाटलं. आपण नक्की जाऊया. हा म्हणजे प्लॅन करून जाऊया, हे असं एप्रिल फुल वगैरे म्हणून नको. माझी माझी मान. काय वेगळं होणार? तुम्ही किती अवघडून झोपला होतात. तुम्ही थोडी मान सगळीकडे फिरवता. मी सांगते तसं करता. हे बघा, अशी चारी दिशेने. एक मिनिट, मी दाखवू का? मी आलो फ्रेश होऊन. हां.